नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन 7 बघूया. तर सुरू करूया. सेशन 7 यामध्ये लॅब टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही या ठिकाणी करून घ्या. आणि पूर्ण झाल्यानंतर टायपिंगला सेव्ह करा, ओके करा, एंड एक्झाम करा. आता आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंग. एकूण 6 स्टेप आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. बघूया. प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर इथे स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर आता आपल्यासमोर फर्स्ट क्वेश्चन सुरू होतोय. तर पहिला प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ एंटरिंग द डिलिव्हरी ॲड्रेस ड्युरिंग द ऑर्डर प्रोसेस ऑन फ्लिपकार्ट. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, अकाउंट व्हेरिफिकेशन. नाही सॉरी, त्या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड, इसेन्शियल. या क्वेश्चनचा आन्सर आहे इन्शुअर करेक्ट डिलिव्हरी लोकेशन. नेक्स्ट क्वेश्चन, what is the main advantages of using Google photo scan over traditional scanning method. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, photos can be added in Google Photos library. And third question, which of the following is the correct link for joining Google Meet. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, meet.google.com. नेक्स्ट क्वेश्चन, युअर फ्रेंड इज जॉइनिंग अ मीट on Google Meet but he is conscious about the background. Which of the following option can help him to blur the background. तर याचे करेक्ट आन्सर आहे थर्ड, click on the 3 dots during a meeting, choose setting enable background blur. Second last question, to turn off your camera quickly in a Google meeting, which keyboard shortcut should you use. तर याचे करेक्ट आन्सर आहे फोर्थ, Control plus E. And last question, which of the following tabs tab is used for present now option in Google Meet. तर याचा आन्सर आहे थर्ड. तर या ऑप्शनला जर क्लिक केलं तर प्रेझेंटेशन तुम्हाला शो करता येतं गुगल मीटवरती. तर थर्ड आन्सर इज करेक्ट. तर इथे आपलं हे सेल्फ पाथ लर्निंगचे 6 स्टेपचे 6 प्रश्न पूर्ण झाले. ओके करा, गो टू होमला क्लिक करा. त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग आपण आता पुढची स्टेप बघत आहोत, गाइडेड डू इट युअर सेल्फ. प्रॅक्टिकल प्रश्न आहे, नीट व्यवस्थित बघून करा. स्टार्ट एक्झाम करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, चेंज द साइज ऑफ द आयकॉन अवेलेबल ऑन द डेस्कटॉप टू स्मॉल बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट द व्ह्यू ऑप्शन. तर मागच्या सेशनमध्ये जो प्रश्न होता तोच आला यामध्ये. तर आयकॉनची साईज स्मॉल करायची, तर त्यासाठी काय, स्क्रीनवरती राईट क्लिक करा, त्यामध्ये व्ह्यू ऑप्शनला क्लिक करा, त्यामध्ये स्मॉल आयकॉन या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. पुढे आहे, सॉर्ट द आयकॉन ऑन द डेस्कटॉप अकॉर्डिंग टू नेम्स बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट सॉर्ट बाय ऑप्शन. तर आयकॉन ही नेम वाईज सॉर्ट करायचे. हाही मागे झालेला प्रश्न आहे. बघूया. स्क्रीनवरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सॉर्ट बाय ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर यामध्ये नेम ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला, या नेम्सवरती इथे क्लिक करा आणि सबमिट करा. थर्ड क्वेश्चन, क्रिएट अ न्यू फोल्डर ऑन द डेस्कटॉप, राईट क्लिक न्यू फोल्डर. तर आपल्याला एक नवीन फोल्डर इथे तयार करायचं आहे. स्क्रीनवरती राईट क्लिक करा, त्यामध्ये न्यू नावाचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि त्यामध्ये फोल्डर जो ऑप्शन आहे या फोल्डरला इथे क्लिक करा. स्क्रीनवरती एक असं येलो कलरचं फोल्डर ॲड होईल. सबमिट करा. चौथा प्रश्न, ओपन टास्कबार सेटिंग बाय राईट क्लिकिंग ऑन द टास्कबार. तर टास्कबार सेटिंग आपल्याला ओपन करायचे आहे. त्यासाठी इथे खाली टास्कबार वरती यायचे. खाली ही जी ब्लँक टास्कबार आहे या ब्लॅक पट्टीवरती ॲरो आणायचा आणि माऊसचं राईट क्लिक करायचं आणि त्यामध्ये टास्कबार सेटिंग हे जे फीचर आहे याच्यावरती एकदा क्लिक करा आणि सबमिट करा. या टास्कबार सेटिंग ओपन झाल्या. नेक्स्ट क्वेश्चन, लॉक द टास्कबार विथ टॉगल की युजिंग टास्कबार सेटिंग. स्टार्ट करूया. टास्कबार आपल्याला लॉक करायची आहे. त्यासाठी अगोदर चालू असलेले जे हे आहे टास्कबार सेटिंग हे क्लोज करायचं आणि मग नंतर नव्याने टास्कबार सेटिंग ओपन करायचं. तर राईट क्लिक कुठे करायचं, तर खाली या ब्लॅक पट्टीवरती इथे राईट क्लिक करा. इथे राईट क्लिक केल्यानंतर टास्कबार सेटिंगला इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर लॉक टास्कबार हे ऑप्शन दिसेल. हा कदाचित असा ऑन पण असेल, ऑलरेडी ऑन असला तरीही क्लिक करा, परत ऑन करा आणि सबमिट करा.
नेक्स्ट क्वेश्चन, ॲक्टिवेट द फीचर ऑटो हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड युजिंग टास्कबार सेटिंग. स्टार्ट करूया. टास्कबार आपल्याला ऑटोमॅटिकली हाईड झाली पाहिजे असं करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर चालू असलेली विंडो क्लोज करा. नव्याने पुन्हा एकदा टास्कबारवरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टास्कबार सेटिंगला क्लिक करा. ही विंडो ओपन होईल. ओपन झाल्यानंतर यामध्ये ऑप्शन आहे बघा, ऑटोमॅटिकली हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड. हा जो मोड आहे हा इथे तुम्हाला ऑन करायचा आहे. ऑन केल्यानंतर परत ऑफ करा त्याला, कारण तुमची टास्कबार इथे हाईड झाली. तर परत एकदा ऑन करा, म्हणजे ऑफ करा आणि सबमिट करा. त्याला ऑन ठेवू नका, म्हणजे तुम्हाला त्रास होईल टास्कबार सेटिंग करायला परत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, टू सेव्ह डेस्कटॉप स्पेस ॲक्टिवेट द यूज स्मॉल टास्कबार बटन फीचर युजिंग टास्कबार सेटिंग अँड अगेन डिॲक्टिवेट विथ. बघा, तर टास्कबार जी आहे ती स्मॉल करायची आपल्याला. कशी करणार, तर अगोदर ही विंडो क्लोज करा. पुन्हा एकदा खाली या ब्लॅक पट्टीवरती राईट क्लिक करा. त्यामध्ये टास्कबार सेटिंग दिली तुम्हाला, त्यावरती क्लिक करा. यामध्ये आल्यानंतर यूज स्मॉल टास्कबार बटन, हे जे बटन आहे याला ऑन करा. बघा खाली टास्कबार छोटी झाली. आता हे ऑन केलं आहे, प्रश्नात सांगितले पुन्हा एकदा त्याला डिॲक्टिवेट करा, म्हणजे तिथेच क्लिक करा परत एकदा आणि नंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न, सेट द टास्कबार लोकेशन टू टॉप ऑर बॉटम साइड ऑफ द डेस्कटॉप युजिंग टास्कबार सेटिंग. चालू असलेली विंडो इथे क्लोज करा. टास्कबारवरती राईट क्लिक करा. टास्कबार सेटिंगला क्लिक करा आणि याला थोडं खाली स्क्रोल करा. या ठिकाणी टास्कबार लोकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. यामध्ये बॉटम आहे सध्या. यामध्ये जाऊन टॉपला क्लिक करा, म्हणजे काय होईल, टास्कबार वरती गेली टॉपला. पुन्हा एकदा परत जायचं त्यामध्ये आणि पुन्हा एकदा यामध्ये बॉटमला क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. तर अशा प्रकारे टास्कबारचं लोकेशन आपण बदलू शकतो. पुढे आहे ॲड अ न्यू टूलबार टू द टास्कबार बाय राईट क्लिकिंग ऑन द एम्प्टी एरिया ऑफ द टास्कबार. तर चालू असलेली विंडो अगोदर बंद करा. तर इथे करायचं काय आपल्याला, तर ही जी ब्लॅक टास्कबार आहे इथे, ही जी रिकामी जागा आहे इथे आपल्याला एक छोटीशी टूल ॲड करायची. तर त्यासाठी या टास्कबारवर राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर आता टास्कबार सेटिंग नाही घ्यायचं आहे, तर आता सगळ्यात वरती दिलं आहे टूलबार. या टूलबारवर क्लिक करा. त्यामध्ये न्यू टूलबारला क्लिक करायचं आहे. न्यू टूलबारला क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, इकडे साईडला हे फोल्डर आहे, डेस्कटॉप, डाउनलोड, डॉक्युमेंट, कोणतंही एक फोल्डर या ठिकाणी सिलेक्ट करा. सपोज डॉक्युमेंट घेतलं आणि सिलेक्ट फोल्डरला इथे क्लिक करा खाली. तर काय झालं, इथे हे डॉक्युमेंट फोल्डर अटॅच झालं, म्हणजे इथे डायरेक्ट क्लिक केलं तरी डॉक्युमेंट ओपन होईल. तर सबमिट. अशा प्रकारे टूलबार ॲड करायची आहे. लास्ट क्वेश्चन, चेंज द टास्कबार कलर ॲज पर युअर चॉईस बाय राईट क्लिकिंग ऑन द ब्लँक एरिया ऑफ युअर डेस्कटॉप अँड सिलेक्ट पर्सनलाइज ऑप्शन. टास्कबारचा कलर आपल्याला बदलायचा आहे. तर स्क्रीनवरती राईट क्लिक करा. त्यामध्ये पर्सनलाइज हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर काय करायचं, इथे कलर नावाचा जो ऑप्शन आहे या कलरवर क्लिक करा. कलरमध्ये आल्यानंतर आता इथे कलरच दिसत नाही, तर स्क्रोल करा, खाली घ्या. खाली आल्यानंतर हे आले कलर. तर यामध्ये कुठलाही कलर सिलेक्ट करा जो तुम्हाला योग्य वाटतो तो. त्या कलरला तुम्ही या ठिकाणी क्लिक करा आणि इथे सबमिट करा. तर अशा प्रकारे हे सेशन 7चे डू इट युअर सेल्फचे प्रश्न होते. नीट व्यवस्थित बघा आणि हे प्रश्न सॉल्व करा. इथं आपलं डू इट पूर्ण झालं. आता आपण बघूया नॉलेज चेक. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर विल यू क्लिक टू चेंज द फॉर्मॅट ऑफ टाईम शो ऑन युअर सिस्टीम. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. तर या ठिकाणी आपण चेंज कॅलेंडर सेटिंगला क्लिक करून टाईम बदलू शकतो. तर फर्स्ट आन्सर याचा करेक्ट आहे. सेकंड क्वेश्चन, वेअर कॅन यू फाइंड ऑप्शन फॉर चेंजिंग द सेटिंग फॉर डेट अँड टाईम ऑन युअर सिस्टीम. तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड. कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन आपण हे काम करू शकतो. थर्ड आन्सर करेक्ट. अँड थर्ड क्वेश्चन, वेअर विल यू क्लिक टू चेंज सेटिंग लाईक द पोझिशन ऑफ द टास्कबार ऑन द स्क्रीन. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. तर टास्कबारवरती राईट क्लिक करून त्यामध्ये टास्कबार सेटिंग आपण घेऊ शकतो. फर्स्ट आन्सर करेक्ट. Which of these option will hide the taskbar till the time you move your mouse over its location. त्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड नंबरचं. तर या ठिकाणी आपण टास्कबारला ऑटोमॅटिकली हाईड करू शकतो इथे ऑन ऑफ केल्यानंतर. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. अँड फिफ्थ क्वेश्चन, इफ यू अटॅच अनदर डिस्प्ले स्क्रीन टू युअर सिस्टीम विच ऑप्शन विल यू एनेबल टू कीप द टास्कबार विजिबल इन बोथ डिस्प्ले. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड.
मल्टिपल डिस्प्लेमध्ये हा जो ऑप्शन दिसतो या ठिकाणी तो ऑन ऑफ करावा लागतो तुम्हाला इथे. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. अँड सिक्स्थ क्वेश्चन, वेअर विल यू क्लिक टू चेंज द कलर ऑफ द टास्क बार. तर याचं आन्सर आहे बघा फर्स्ट. तर स्क्रीनवरती सॉरी एकच मिनिट हां. फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे. राईट क्लिक करायचं स्क्रीनवरती आणि पर्सनलाइजमध्ये जाऊन आपण टास्क बारचा कलर बदलू शकतो. नेक्स्ट आहे, यू वॉन्ट टू परचेस मल्टिपल आयटम ऑन फ्लिपकार्ट, सो यू सिलेक्टेड द फर्स्ट आयटम अँड added it to cart. After some time you find an alternative item, so you want to delete the added item for cart. Which place would you click to do so? तर बघूया, तर याचा आन्सर काय आहे. तर ऑप्शन बी इज करेक्ट. अँड नेक्स्ट क्वेश्चन, यामध्ये मल्टिपल आन्सर आहेत. स्क्वेअर असले म्हणजे एकापेक्षा जास्त उत्तर असतात. यू हॅव ऑर्डर्ड अ स्मार्टफोन ऑन फ्लिपकार्ट लास्ट मंथ. टुडे the smartphone encountered a problem, so you wanted to raise a complaint. For these you require the order detail. Select all the option from where you can get the details. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड अँड फोर्थ, बी अँड डी. तर दोन्ही सिलेक्ट करा आणि सेव्ह करा. सेकंड लास्ट क्वेश्चन, यू वेअर सर्चिंग फॉर कलरिंग बुक फॉर फ्रेंड यंगर ब्रदर. You could see this coloring book on Flipkart. Before purchasing it, you want to share this with your friend to view. Which option would you choose? Do share it. तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑप्शन सी. अँड लास्ट क्वेश्चन, यू लाईक अ शूज on Flipkart and want to purchase it. So before purchasing it, you want to check whether that can be delivered to you or not. What will you check? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, डिलिव्हरी पिन कोड इम्पॉर्टंट असतो. तर या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक टेस्ट इथं पूर्ण झाली. एंड एक्झाम करा. ओके, नॉलेज चेक नंतर आपण करणार आहोत सेशन कम्प्लिशन टेस्ट. मित्रांनो लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी नॉलेज चेक करतात आणि होमवर्क क्लिक करून घरी चालले जातात. असं करायचं नाही, याच्याने तुम्हाला नेक्स्ट डेला एकच सेशन करता येतं. मग तर हे कन्फर्म करायचं, घरी जाण्या अगोदर हे बघायचं की आपलं त्या सेशनची सेशन कम्प्लिशन टेस्ट झाली का नाही. तर ती टेस्ट झाल्याशिवाय सेशन पूर्ण होत नाही. आता आपण ती बघूया. सेशन कम्प्लिशन टेस्ट स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, द मोस्ट कॉमन वे टू ॲक्सेस द इंटरनेट इज थ्रू. तर याचा आन्सर आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, ISP. नेक्स्ट क्वेश्चन, यू वॉन्ट टू बिल्ड युअर ओन प्रोफेशनल वेब पेज. यू विल बी एबल टू क्रिएट अ वेब पेज बाय युझिंग डॅश डॅश प्रोग्रामिंग लँग्वेज. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, जावा स्क्रिप्ट. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ वेब ब्राउझर. तर याचं करेक्ट आन्सर आहे गुगल क्रोम. गुगल क्रोम हे एक वेब ब्राउझर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं हे सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झाली आहे. आपण करूया आता एंड एक्झाम. ओके, तर अशा प्रकारे आपलं हे सेशन 7 इथं पूर्ण झालं. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. आवडलाच एक लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच पुढच्या सेशन 8 मध्ये.